आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाचा मध्ये स्वागत. मला विश्वास आहे की देवाचं वचन तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक परिणाम नक्कीच घडवू शकतं. आणि खरंच तुम्ही त्याविषयी गंभीर असाल तर प्रत्येक गोष्टी बाबतीत तुम्ही विजय मिळवू शकाल. हीच वेळ आहे गंभीर होण्याची. यावर आपण चर्चा करतोय, तर तुम्ही ऐकत राहा. आपलं परमेश्वराशी असलेलं नातं आपण गांभीर्याने घ्यायला हवं. बायबलमध्ये प्रकटीकरणात असं सांगितलंय की तू कोमट असल्यामुळे शीत हो किंवा उष्ण हो, मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकीन. प्रत्येक रविवारी चर्चला जाणं पुरेसं नाही. मी हे नेहमीच सांगते, पुन्हा सांगते, मी एका गॅरेजमध्ये जाऊन आठवडाभर बसेन, त्यामुळे माझी कार होणार नाही. आमेन. आज मी मला माहीत असलेल्या लोकांचा उल्लेख करत होते. ते एक प्रकारच्या कर्मणूक व्यवसायात आहेत आणि मी म्हणाले की ते ख्रिस्ती आहेत का? ती म्हणाले की त्यांच्या मते ते आहेत. ते चर्चला जातात, पण जसं ते वागतात मला माहित नाही, खरंच नाही. ते वाईट आहे, पण पुष्कळांच्या बाबतीत हे असं असतं. ते चर्चला जातात, पण त्यांच्याकडे जीवन नसतं का? याचं कारण शिस्त, समर्पणाचा अभाव. ते गंभीर नसतातच, ते असं जगतात जसं उद्याचा दिवस उगवणार नाही, पण उद्या हा येणारच आहे. कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, तरीही त्यांना त्यांचं प्रशिक्षण मिळालंय. त्यांना नंतर त्यापासून शांतिमय आध्यात्मिक फळं मिळतातच. कर्जातून बाहेर येण्यासाठी गंभीर व्हा. आज तुम्ही माझ्यासाठी फार उत्तेजित करणारे आहात. कसं ते मी सांगते. देव आणि मी कर्जमुक्त होण्याचा निर्णय घेतला तेव्हा सर्वप्रथम आम्ही क्रेडिट कार्ड बंद केलं, कारण ते शिस्तीत वापरण्याची आम्हाला सवय नव्हती. खरंच नव्हती. पण आता तसं नाहीये, कारण माझी पर्स अनेक क्रेडिट कार्ड्सने भरलेली असते. मला माहितीये महिना अखेरीस मी सगळ्यांचं कर्ज चुकतं करणार. तुमच्या मिळकतीपेक्षा जास्त तुम्ही खर्च करू शकत नाही आणि निभावून नेऊ शकत नाही. तुम्हाला सांगू ते काय आहे? तुम्हाला एक आर्थिक चमत्कार पाहायला मिळेल यासाठी प्रत्येक जण प्रार्थना करतो. पण कर्जमुक्ती चमत्कार सभेला जाऊन प्रार्थनेसाठी रांगेत उभं राहून उपदेशकाचा आशीर्वाद मिळवणं आणि सगळ्या कर्जातून मुक्तता मिळवणं हे कुणालाही शक्य होत नाही. आणि असं जर लोकांनी केलं असेल तर ते त्यांच्या हिताचं नाही. मी विश्वास ठेवते की जेव्हा लोक अज्ञानात असतात किंवा त्यांची चूक नसताना काही भानगडीत अडकतात आणि परमेश्वर तेव्हा नक्कीच चमत्कार करतो आणि तो आपल्याला त्यातून बाहेर काढतो. तो सर्व प्रकारच्या महान गोष्टी करतो. पण हे असं जीवन आपला नित्यक्रम असता कामा नये, हे लक्षात घ्या तुम्ही. आपलं दैनंदिन जीवन हे मूलभूत तत्वांचा उपयोग करून जगायला हवं. वाईट बीजांवर मात केली जात नाही तोवर चांगलं बीज पेरत राहा. आणि मग आपल्या जीवनात परिवर्तन पहा. हळूहळू वैभवाकडून वैभवाकडे मूलभूत तत्वांचा उपयोग करून त्यांच्याशी प्रामाणिक राहून आपली भूमिका बजावून आणि सर्व गोष्टीत बदल होईल. गैरसमज करून घेऊ नका. परमेश्वर हा चमत्कार करणारा आहे. आपल्या रोजच्या जीवनात अनेक चमत्कार घडतात आणि माझ्यासाठी परमेश्वर जे काही मला करू देतो तो चमत्कार आहे, कारण मी कुठून आले हे मला माहिती आहे. पण विश्वासणाऱ्यांसाठी आम्ही चमत्कारांची अतिशयोक्ती करतो आणि आमच्यामध्ये असे लोक असतात की त्यांना त्यांच्या वाट्याची भूमिका बजावायची नसते. तुम्ही तुमच्या शरीराचा गैरवापर करायचा वर्षानुवर्ष आणि मग ज्यावेळी तुम्ही आजारी पडाल कुणीतरी येऊन तुमच्यावर हात ठेवेल आणि तुम्ही रोगमुक्त व्हाल आणि नंतर जाऊन पुन्हा शरीराचा गैरवापर कराल, असं उपयोगी नाही. येशूनं एका स्त्रीला बरं केलं आणि म्हटलं, आता जा आणि पाप करू नको, नाहीतर यापेक्षा वाईट परिस्थिती येईल. तुम्हाला माहित असो की नाही, शरीराचा गैरवापर करणं चुकीचंच आहे. शास्त्रात आरोग्य, आराम आणि झोप याविषयी पुष्कळ नियम आहेत आणि पृथ्वी तलावरील झऱ्यांमध्ये सोडा नाही तर भरपूर पाणी आहे. भरपूर पाणी आहे. मी कधी सोडा पिते का? हो.
पुष्कळ जण पित नाहीत, पण मी पिते. मी कॉफी पिते का? हो, प्रत्येक दिवशी 2 किंवा 2.5 कप पिते. पण माझ्या आयुष्यात अशी एक वेळ होती की मी तसं करू शकत नव्हते, कारण माझी परिस्थिती इतकी वाईट होती की मी थोडीशी जरी कॉफी प्यायले तरी सगळं काही बिघडून जायचं. पण आता पुष्कळ वर्ष माझी चांगली काळजी घेतल्यानंतर मी पुन्हा थोडीशी कॉफी पिऊ शकते. पण त्याचं मी अतिसेवन करत नाही. शास्त्र म्हणतं सर्व गोष्टी मर्यादित करा. मी कधी गोड पदार्थ खाल्ले हो, पण मी प्रत्येक दिवशी खात नाही. आणि म्हणून महत्वाची बाब ही की तुम्ही स्वतःचा गैरवापर करू शकत नाही. आणि गैरवापराचा संबंध अतिरेकाशी आहे. आणि अतिरेक हे सैतानाचं खेळाचं मैदान आहे. ऐकलत का तुम्ही? अतिरेक हे सैतानाचं खेळाचं मैदान आहे. ठीक आहे, मला समजत नाही की माझ्या बाबतीत चमत्कार का झाला नाही. ठीक आहे, तुम्हाला रात्री झोप लागते का? तुम्ही पाणी पिता का? तुम्ही आराम करता का? शब्दाची तत्व तुम्ही पाळता का? सांगा मला. एखाद्या दिवशी आराम करून इतर गोष्टींपासून परावृत्त होता का? आणि तुमच्या जीवनातून तणाव दूर करण्यासाठी तुम्ही काही करता का? तुम्हाला कुणालाही मूर्ख ठरवायचं नाही म्हणून देवाने न सांगितलेली सर्व कृत्य करून तुम्ही लोकांची खुशामत करणारे झालात का? आणि मग नवल करता की मी मानसिक दृष्ट्या कमकुवत आहे आणि आठवड्यातून 3 वेळा डॉक्टरकडे का जातो? माझ्या मते या काही गोष्टी आहेत ज्यावर चर्चमध्ये बोललं जाण्याची गरज आहे. जोवर आपण तत्वप्रणालीनुसार योग्य आहोत तोवर चर्चला तत्वप्रणाली असण्याची गरज नाही. मला तुम्हाला नेहमीच तत्वप्रणाली शिकवण्याची गरज नाही. कसं जगावं हेच मला तुम्हाला शिकवायचंय. कसं जगावं हे आपण जाणून घेतलं पाहिजे. चांगले संबंध कसे जोपासले जावेत हे जाणून घ्या. एक चांगलं उदाहरण कसं व्हावं हे जाणून घ्या. उपदेश न करता आपल्या जीवनाद्वारे इतरांना ख्रिस्ताकडे कसं आणावं हे जाणून घ्या तुम्ही. मी तुमचं लक्ष अशा मुद्द्याकडे लावणार आहे जिथे तुम्हाला कामाला जाण्याची गरज नाही. 3-4 महिने तुमच्या सभोवताली राहिल्यानंतर लोकांच्या डोक्यावर बायबल आदळण्याची गरज नाही. ते विचारतील की तुझ्यात काहीतरी वेगळं आहे. तुझ्यामध्ये असं काय आहे? हो, ते बरोबर आहे. आता कुणीतरी इथे विचार करत असेल, अगदी मनापासून विचार करत असेल, पण जॉयस ते फार कठीण आहे. तुला माहित नाही मी कुठल्या परिस्थितीतून जाते, ते फार कठीण आहे. जेव्हा येशूचं स्वर्गारोहण झालं त्याने पवित्र आत्मा एक कैवारी, एक मार्गदर्शक, एक मदतनीस, एक शिक्षक आणि मध्यस्थ म्हणून पाठवला. शास्त्र सांगतं पवित्र आत्मा आपल्याला दोषी ठरवी. आता बघा, दोषी ठरवणं हे शिक्षा फरमावण्यापेक्षा वेगळं आहे. खरं तर जेव्हा पवित्र आत्मा एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवतो आणि त्या सिद्ध झालेल्या दोषाला कसं हाताळायचं हे जर त्यांना समजलं नाही तर सैतान येऊन त्यांच्या भल्यासाठी देवाने केलेल्या गोष्टी घेतो आणि तो त्यांना दोषी ठरवील आणि त्यांच्यावर जड ओझं ठेवील आणि त्यांना खाली झुकवेल. तुम्ही अशा मुद्द्याकडे लक्ष ठेवा की जेव्हा परमेश्वर तुमच्या आयुष्यात जे चुकीचं आहे त्या संदर्भात कार्य करतो तेव्हा तुम्हाला समजतं की तो तुमच्यावर प्रेम करतो. तो ते करतो कारण तो तुमची काळजी करतो आणि सर्वोत्तम गोष्ट आपल्या बाबतीत घडते ती म्हणजे देवाने आपल्यातील चुकीच्या गोष्टी दाखवायलाच हव्यात. अन्यथा आपण अज्ञानाने भटकू, आध्यात्मिक दृष्टीने आंधळे आणि बहिरे होऊ, रानातच भटकत राहू. आणि वचनदत्त देश हा एका पावलावर असताना आपण त्या पर्वताभोवती वारंवार फेऱ्या मारत राहू. म्हणून परमेश्वराशी असलेलं आपलं नातं हे खूप महत्वाचं आहे. काही लोकांना वाटेल, बघा लोकांच्या बाबतीत पुष्कळदा असं घडतं, त्यांना सत्य दिसू लागतं आणि त्यांना वाटतं की त्यांच्या बाबतीत फार काही चुकीचं घडलं आहे आणि ज्यामुळे ते अगदी दडपून गेले आहेत आणि मग ते काहीही प्रयत्न करत नाहीत. ते त्यापासून परावृत्त होतात. ठीक आहे, मला माझ्या मनाविषयी समस्या आहे, तोंडाविषयी समस्या आहे, मी कर्जबाजारी आहे, माझं घर घाण झालंय, माझ्या विवाहात गोंधळ आहे, माझी मुलं हाताबाहेर गेली आहेत, माझं वजन किती जास्त झालंय, मला वाईट वाटतं,
मला चमत्काराची गरज आहे. मला वाटतं परमेश्वराची इच्छा होती की आज मी या गोष्टीवर बोलावं आणि जे टीव्हीवरून हा कार्यक्रम पाहतायत त्यांच्यासाठी. एका वेळी तुम्ही एकच गोष्ट करा. आता माझं नीट ऐका आणि त्या गोष्टीविषयी गंभीर असा. त्या गोष्टीविषयी गंभीर असा म्हणजे काय, चला आपण समजूया. तुमचा स्वभाव चिडखोर. तुम्हाला हे मान्य आहे का की तुमचा स्वभाव चिडखोर आहे? ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे बायबल सांगता तुमचा स्वभाव चिडखोर नसावा, बरोबर? आपण शांत स्वभावाचे, हळुवार बोलणारे, चटकन ऐकणारे असावे. माणसाच्या रागामुळे देवाने इच्छिलेल्या धार्मिकतेला चालना मिळत नाही. प्रेम तापट नसतं. अशी अनेक उदाहरणं मी देईन. एक माणूस जो आपल्या आत्म्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही, याचा अर्थ तो भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. तो एका मोडतोड झालेल्या आणि भिंती नसलेल्या शहरासारखा आहे. तो सर्व प्रकारच्या शत्रूंकरता खुला असतो. म्हणून जेव्हा परमेश्वर आपल्या रागाकडे पाहतो, जिथे आपल्याला रागाला तोंड द्यावं लागतं त्या ठिकाणी आपण येतो, कारण आपण त्याच पहिल्या जागेवर आपलं येणं म्हणजे जबाबदारी स्वीकारणं. हो, मला फारच संताप येतो. आपण असं म्हणतो की तुम्ही हे केलं नसतं तर मला राग आला नसता, तुम्ही हे केलं असतं तर मला राग आला असता. एक सांगू बघा, जोवर तुम्ही जिवंत आहात तोवर इथे कुणी ना कुणी काहीतरी करणार. जर तो मनुष्य किंवा हा मनुष्य किंवा आतापर्यंत न भेटलेला कोणीही मनुष्य तुम्हाला भडकवण्यासाठी सैतान कुणाला ना कुणाला तरी पाठवणारच. जगाचं परिवर्तन करण्यासाठी तुम्ही तुमचं जीवन खर्ची करणार म्हणून तुम्ही अस्वस्थ होऊ नका. तुम्ही नेहमीच अस्वस्थ होणार, पण जेव्हा तुम्ही संकटातही शांत राहता, देवाला भिवून वागता, मग कुणी काहीही करू द्या, आता तुम्ही अशा जागेवर आहात जिथे सैतान तुमच्यावर नियंत्रण करू शकत नाही. नक्कीच नाही. म्हणून मुख्य तत्व हेच आहे की मोहापासून दूर राहण्यासाठी परमेश्वराकडे हात पसरणं सोडून द्यायला हवं. बायबल सांगतं मोहपाश येतीलच, पण ते हेही सांगतं मोहपाशात पडू नये म्हणून प्रार्थना करा. तुम्ही मोहपाश टळून जावेत म्हणून प्रार्थना करू नका, तर मोहपाशात पडू नये म्हणून प्रार्थना करा. म्हणजे ही समस्या नाहीच आहे, कारण तुम्ही परमेश्वराबरोबर जोडलेले आहात. ठीक आहे, पण आता आपण असं म्हणू, तुम्ही चिडखोर आहात, तो मत्सरी असू शकतो. तुम्ही मित्रांचा मत्सर किंवा एखाद्या नातेवाईकाचा द्वेष करत असाल, मग किंवा इतर कुठल्याही गोष्टी असतील, त्यावर मात करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे प्रथमतः देववचनात गांभीर्याने मुळावलेलं आणि रुजलेलं राहणं. आता माझ्याकडे पहा, मी तुम्हाला काही सांगते. तुम्ही रविवारी चर्चला जाऊन कुणाचा तरी 20 मिनिटांचा संदेश ऐकून विजयी वाटचाल करू शकणार नाही. नक्कीच नाही. माझे कार्यक्रम दररोज टीव्हीवर पाहून तुम्ही बलवान होणार नाही आणि देवाने अपेक्षिलेला विजय प्राप्त करणार नाही. त्याद्वारे तुम्हाला मदत मिळेल, पण तुम्ही स्वतःसाठी काय करू शकता, तर म्हणा, हे मनुष्य, मला त्या संदेशाची आज गरज होती. ठीक आहे, नोंदी काढा, सगळ्या टेप व्यवस्थित लावा आणि पुस्तक घ्या. थोडा वेळ टीव्ही पासून दूर राहा. दुपारचं जेवण काही दिवसांसाठी वर्ज्य करा आणि जेवताना तुम्ही व्यर्थ गप्पा मारण्यासाठी जो वेळ घालवता तो वेळ बाजूला काढा. काय कारमधून फिरायला जा, पार्कमध्ये जा, काहीतरी करा. ठीक आहे देवा, हा वेळ मी तुझ्या सोबत घालवणार आहे आणि मी चिडखोर स्वभाव आता रोखणार आहे आणि जसा मी असावा असं तुला वाटतं तसाच मी होणार आणि तूच माझ्यात परिवर्तन कर. फक्त तूच ही गोष्ट माझ्यातून दूर करू शकतोस आणि मी या बाबतीत बराच काळ मनन करणार आहे. मी तुम्हाला काही मुद्दे देतेय. जर तुमचा स्वभाव चिडखोर असेल तर भरभराटीवर उपदेश ऐकून काहीही उपयोग नाही. काय या गोष्टी महत्वाच्या आहेत. जोवर विजय मिळत नाही तोवर कशालाही चिकटून राहा. एका आठवड्यात 50 वेगवेगळ्या विषयांवर अभ्यास करू नका. कशाशी तरी चिकटून राहा. शब्दकोश काढा. राग या शब्दाकडे पहा, त्याची व्याख्या लिहा.
जीवनात यश मिळवण्याच्या बाबतीत आपण गंभीर होण्याची गरज आहे. शास्त्र सांगता आपण विजय मिळवणारं असावं आणि जे विजय मिळवतात त्यांना मी जीवनाच्या झाडाचं फळ खाण्यास देईन. जे विजय पावतात त्यांना. प्रगटीकरणात असं म्हटलंय, आम्हा सगळ्यांना सर्वदा अनेक गोष्टींवर विजय मिळवायचा आहे. आम्हापैकी प्रत्येकाला. मी एकदा माझ्या मैत्रिणीला सांगत होते की परमेश्वर माझ्याशी नेहमीच मूर्खपणाविषयी बोलायचा आणि मी विचार करायचे की अरे बापरे, पुन्हा नाही. कुणाकडे इतक्या चुकीच्या गोष्टी असूनही ते अस्तित्वात कसे राहतात? कुणाला कधी असं जाणवलंय का? परमेश्वर माझ्याशी त्या मूर्खपणाच्या कृत्यांविषयी कार्य करील आणि बघा, मी डेव्हशी अधिक आदराने वागावं म्हणून परमेश्वर माझ्याशी कठोर रीतीने व्यवहार करत होता आणि मला ते सहन होत नव्हतं. आणि मग मला वाटलं की निश्चितच देवा, तू त्याच्याशी सुद्धा व्यवहार करतोयस. आणि म्हणूनच मी डेव्हला म्हटलं की परमेश्वर आपल्या नात्याबाबतीत तुला काही मार्गदर्शन करतोय का? आणि तो म्हणाला की नाही, मला तरी असं वाटत नाही. मी असं म्हणाले की देवा, हे माझ्याच बाबतीत का घडतं? तू माझ्याच मागे का लागलायस देवा? तो काय म्हणाला सांगू? ऐक चॉईस, तुम्हाला पुष्कळ काही मागितलंयस, तुला ते पाहिजे की नाही? इतर कुणी काय करतो याविषयीची काळजी करणं थांबवा आणि थेट परमेश्वराशी संधान साधा. जेव्हा परमेश्वर आपल्याला दोषी ठरवतो तेव्हा आपण त्याचे उपकार मानायला हवेत. देवा, मी तुझी आभारी आहे कारण तू मला अंधकारात राहू देत नाहीस. ज्या प्रकारे मी जगावं त्याची आठवण करून दिल्याबद्दल मी आभारी आहे. वस्तुतः प्रकटीकरण 3 मध्ये जे कोमट नसण्याविषयी सांगितलंय, जर तुम्ही 3ऱ्या अध्यायाच्या 15व्या वचनापासून सुरुवात करून 19व्या वचनापर्यंत गेलात, ते असं म्हणतं की जितक्यांवर प्रभू प्रीती करीतो त्यांना तो दोषी ठरवतो, कडक शिक्षा करतो, त्यांना शिस्त लावतो. म्हणून आनंदाने तेवत राहून उत्साही राहा आणि आस्थेने राहा. तुम्ही आपल्यापैकी काहींना वाटतं ठीक आहे प्रभू, तू माझ्यावर थोडी कमी प्रीती कर, पण माझ्या बाबतीत हे ठीक आहे. हीच वेळ आहे गंभीर होण्याची. योहान अध्याय 5. तुम्ही कंटाळत नाही आहात ना? आवडतंय ना हे सगळं? योहान अध्याय 5 वचन 1. त्यानंतर यहुद्यांचा एक सण होता, तेव्हा येशू यरुशलेमेस गेला. यरुशलेमेत मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे, त्याला इब्री भाषेत बेथेसदा म्हणतात. त्याच्याजवळ 5 पडव्या आहेत, एक कोनाडा खांबांच्या दुहेरी रांगा किंवा प्रवेशद्वार. त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे यांचा मोठा समुदाय पडलेला असे. तो पाणी हलण्याची वाट पाहत असे, ते चमत्काराची वाट पाहत होते. कारण देवदूत वेळोवेळी तळ्यात उतरून पाणी हलवीत असे आणि पाणी हलवल्यानंतर प्रथम जो त्यात जाई त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे. कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे. तेथे 38 वर्ष दुखणेकरी असलेला कोणी एक मनुष्य होता आणि येशूने त्यास पडलेले पाहिले आणि त्याला तसे होऊन बहुत काळ लोटलाय हे ओळखून त्याला म्हटले, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? तुला मनापासून बरे होण्याची इच्छा आहे काय? दुसऱ्या शब्दात येशूने त्याला म्हटले की ही समस्या तुझ्यापासून दूर केली जावी, याबाबत तू गंभीर आहेस का? आणि मी आज तुम्हाला सांगते, आणि जे टीव्हीवरून कार्यक्रम पाहतायत त्यांना सुद्धा, तुमचं जीवन सुधारावं याविषयी तुम्ही गंभीर आहात का? सांगा मला. तुम्ही मनापासून गंभीर आहात का? त्याची किंमत मोजण्याची तुमची तयारी आहे का? पुष्कळांना देवाकडून एका सामर्थ्यवान अभिषेकाची अपेक्षा आहे, आणि अभिषेक म्हणजे परमेश्वराच्या सामर्थ्याला आपल्या जीवनात कार्य करू देणं. ठीक आहे, तारण हे फुकट आहे आणि त्याची तुम्हाला किंमत मोजावी लागणार नाही, पण शिष्यत्वाची मोजावीच लागेल. काही गोष्टींबाबत तुम्ही गंभीर व्हा, काही गोष्टी तुम्ही सोडून द्या. काही गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला तुमच्या जीवनाबाहेर ठेवायच्या आहेत, त्या देखील सर्व काळासाठी, कायमच्या, नेहमीच.
प्रवृत्तीत, विचारांमध्ये, शब्दांमध्ये, तुमच्या पैशाचा हिशोब कसा ठेवता त्यामध्ये, तुम्ही ज्यांच्याबरोबर राहता, तुम्ही कसे कपडे घालता, कशाविषयी बोलता, तुम्ही काय खाता. आता मी फार लुडबुड करते का सांगा. बरे होण्याबाबत तू गंभीर आहेस का. असह्य होऊन पडलेल्या त्या माणसाला येशू म्हणाला, तो 38 वर्ष तिथे आहे हे येशू जाणून होता आणि बोलायला ही गोष्ट फार भावनाशून्य वाटते की जर तू वर आलास आणि तुझं मन माझ्याकडे मोकळं केलंस, तू रडतोयस, ओरडतोयस, मी म्हणालो आता तू गंभीर आहेस का. तुम्ही विचार कराल तुम्ही कोणत्या प्रकारचे सेवक आहात. त्या दुखणेकराने उत्तर दिले, महाराज पाणी उसळले असता मला तळ्यात सोडावयास माझा कोणी मनुष्य नाही आणि मी जात आहे इतक्यात दुसरा कोणी माझ्या पुढे उतरतो. जर तुम्ही ते असं वाचलं नाही तर पहिली गोष्ट, त्याच्यासाठी काहीतरी करावं म्हणून तो मनुष्य तिथे पडून कुणाची तरी वाट पाहतोय. मला कोणीतरी तळ्यात सोडावं म्हणून मी कुणाची तरी वाट पाहतोय. तुम्ही म्हणता अर्थात जॉयस तो पांगळा आहे, तो तिथे पोहोचू शकत नाही. एक सांगू का, 38 वर्षात सरपटात का होईना तो तिथे पोहोचू शकला असता. आणि म्हणू शकला असता, मी अजून 1 वर्ष इथे असं पडून राहू शकणार नाही. मी एकतर आतमध्ये जाईन आणि बुडून जाईल किंवा सर्वप्रथम तिथे जाईन. असं म्हणणं थांबवा की मी काही करू शकत नाही. इतरांना दोष देणं थांबवा की जर तुम्ही हे करणार नाही तर मी पण ते करणार नाही, जर तुम्ही हे केलं नाही तर मी ते करणार नाही. 25 वर्षापूर्वी जे काही घडलं होतं ते आता संपलंय, पूर्ण झालंय. तुम्ही त्याविषयी काही एक करू शकत नाही म्हणून वाईट वाटून घेणं थांबवा तुम्ही. बघा, चांगला शेवट लाभण्यासाठी तुम्हाला एका मोठ्या सुरुवातीची गरज नसते. कित्येक वर्ष देवाशी असलेले माझे संबंध मी चांगल्या प्रकारे आठवू शकते, परंतु ते काहीसे कोमट प्रकारचे संबंध होते. आणि नेहमीच मला हे सांगायला आवडतं, नरकाच्या बाहेर राहण्यासाठी माझ्याकडे पुरेसा आयुष्य होता पण स्वर्गात जाण्या इतका नव्हता. मला विश्वास आहे की परमेश्वराशी असलेल्या नातेसंबंधाने आपण गंभीर व्हायची गरज आहे आणि आपल्या रोजच्या जीवनात विजय प्राप्त करण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा केलीच पाहिजे. आपण साधारण नाही तर महान जीवन जगायला हवं. ही माहिती मिळवा आणि कार्यक्रमाच्या शेवटी मी तुम्हाला एक चांगली बातमी सांगणार आहे, तर बघत राहा. मी म्हणाले होते की तुमच्यासाठी माझ्याकडे काही चांगली बातमी आहे. आता आमच्याकडे एक अगदी नवीन रूप असलेली वेबसाईट आहे. ती अधिक चांगली होण्याचे आम्ही प्रयत्न करत असतो आणि म्हणून आम्हाला वाटतं की ती तुम्ही नक्की पहा. आमचा टीव्ही कार्यक्रम देखील तुम्ही पहा आणि जर तुम्ही टीव्हीवर तो पाहू शकला नाही तर वेबसाईटवर तुम्ही नक्कीच पाहू शकाल. आणि आमच्या वेबसाईटमधून प्रक्षेपित झालेले कार्यक्रम तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता, म्हणून ते तपासून पहा. मला वाटतं तुम्हाला ते नक्कीच आवडेल.